पटवारी संघाचा विजय असो, विदर्भ पटवारी संघाचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत हमारी। विदर्भ पटवारी संघ नागपूर 2 जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीने आज जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळ अधिकारी संवर्गाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर करत आहोत, परंतु आमच्या निवेदनांवर शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका मांडलेली नाही। त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले आणि हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण असं की आता गेल्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही अन्यायकारक बदल्यांचे प्रस्ताव अमरावती विभागीय कार्यालयामध्ये पाठवले गेले, तर त्या ज्या बदल्या आहे अतिशय अन्यायकारक स्वरूपाच्या आहे। त्या बदल्यांमध्ये कुठल्या प्रकारचे समुपदेशन केलेले नाही आणि रेती घाट असेल अनेक जे त्यांनी कारण दाखवलेले आहे ते कारण कुठलेही या पटण्यासारखे नाही। त्यामुळे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या ज्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवले गेले तर ते जिल्हा आस्थापना झाल्यामुळे ते प्रस्ताव पाठवले गेले। यापूर्वी आमची आस्थापना उपविभाग लेवलवर होती आणि आमच्या तलाठी संवर्गाचा जास्तीत जास्त संपर्क हा ग्रामीण भागाशी असतो, त्यामुळे आमचे कार्यालयीन सर्व कामकाज तहसील किंवा उपविभागीय अधिकार्यालय याच ठिकाणी पूर्ण होतात। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी आमचा संपर्क नसल्यामुळे आमची आस्थापना जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणे हेच अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे जिल्हा आस्थापना रद्द जर झाली तर ह्या अशा अन्यायकारक बदल्या असतील, अजून काही अशी प्रकरण उद्भवणार नाही, न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही। आपण बघतो प्रशासनात 50% महिला आहे, जर अशा स्वरूपाच्या बदल्या जर झाल्या तर पूर्ण कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या जनतेच्या कामकाजावर देखील होणार आहे। पुढची काय भूमिका असणार आहे? पुढची भूमिका आता आमचे हे टप्प्याटप्प्याने आंदोलन आम्ही छेडत आहोत। जर आमच्या अजूनपर्यंत आमचे जनतेचे कामं सुरूच आहेत आणि जर आमच्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाही, बदल्या जर ह्या प्रस्तावित बदल्या मागे घेतल्या नाही, जिल्हा आस्थापना रद्द केल्या नाही, तर हे आंदोलन तीव्र होऊन आम्ही आमच्या DSC जमा करून पूर्णपणे कामकाज ठप्प करणार आहोत। आज विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही सुरू केलेला आहे। दुसरा टप्पा म्हणजे आज जिल्हाभरामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळाधिकारी संवर्ग या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत। धरणे आंदोलन करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील जे जिल्हा आस्थापना या ठिकाणी झाली त्याच्यामुळे गैरसोयीच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या। रेतीचं धोरण या ठिकाणी चुकीचं झालं असं शासनाचे म्हणणे असताना सुद्धा रेतीसाठी तलाठी संवर्गात जबाबदार धरून त्यांनी गैरसोयीच्या या ठिकाणी बदल्या केल्या आणि त्याच्यामध्ये जे प्रशासकीय बदलीसाठी पात्र जे तलाठी होते त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी गैरसोयीच्या बदल्या केल्या गेल्या। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्या बदल्या त्यांनी मागे घेतल्या नाही आणि तो प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। आमची प्रथमतः ही मागणी आहे की तो प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जी जिल्हा आस्थापना या ठिकाणी झालेली आहे ते जिल्हा आस्थापना उपविभागीय स्तरावरती करण्यात यावी अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे। तद्वतच आमच्या ज्या मागण्या आहेत की जे आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यामध्ये लॅपटॉप आणि प्रिंटर हे 2 वर्ष झाले कालबाह्य होऊन तरी सुद्धा आम्हाला ते मिळालं नाही, ते मिळण्यात यावं। आमच्या तलाठी कार्यालयाचं जे भाडं आहे ते भाडं या ठिकाणी मिळण्यात यावं आणि अजून काही मागण्या आहेत ज्या ठिकाणी आमचं मेहनताना आहेत, अनुदान वाटपाचं वगैरे अशा काही भरपूर साऱ्या मागण्या आहेत त्या ठिकाणी मांडण्यात याव्या। आमचं जर अजूनही आम्ही आंदोलन करून जर या ठिकाणी मागण्या मान्य होत नसेल तरी आमचं परत आंदोलनाचे दुसरे टप्पे म्हणजे 25 तारखेला आमच्या या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण जिल्हाभरातील तलाठी एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि 26 तारखेपासून त्या ठिकाणी DSC जमा करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।